नाशिककरांनो खूप खूप आभार. हे शब्द आहेत भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण ॲरोबॅटिक टीममधील ग्रुप कॅप्टन अक्षय दशरथी यांचे. आणि हा संवाद साधला गेला थेट आकाशातून. गंगापूर धरणावर सुरू असलेल्या थरारक हवाई प्रात्यक्षिकांदरम्यान भारतीय वायुदल आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समितीच्या नाशिक फेस्टिवल अंतर्गत आयोजित या 2 दिवसीय एरोबॅटिक शोचा आज पहिला दिवस. सूर्यकिरण टीमनं सादर केलेल्या अचूक आणि शिस्तबद्ध कसरतींनी नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, हेमांगी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनोने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनोने, निवृत्त आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांची उपस्थिती होती. स्क्वॉड्रन लीडर गौरव पटेल, सचिव सिंह, ललित वर्मा, संजू दयाळ, ग्रुप कॅप्टन अजय दशरथी आणि विष्णू यांनी विमानांचे सारथ्य केलंय, तर फ्लाईट लेफ्टनंट कवल संधू यांनी प्रात्यक्षिकांचे धावते समालोचन केले. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषात तसंच देशभक्तीपर गीतांच्या गजरात संपूर्ण गंगापूर धरण परिसर देशभक्तीनं निनादून गेला. हजारो नागरिकांनी सूर्यकिरण टीमच्या कामगिरीला भरभरून दाद दिली. दरम्यान उद्या शुक्रवार 23 जानेवारी रोजी एरोबॅटिक शो सकाळी 11 वाजता सुरू होणार असून नागरिकांनी 10:45 आपल्या जागी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. तर तुम्हाला हवं असेल तर मी